बस सेवेच्या अडचणीमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह. अपुऱ्या बसेस, धोकादायक प्रवास, विद्यार्थिनी वेळेवर न पोहोचल्याने पालकांची चिंता वाढली. मिरज तालुक्यातील लक्ष्मीनगर मालगाव येथे आज सकाळी संतापाची ठिणगी पडली. मिरजकडे जाणारी बस मालगावमध्ये थांबलीच नाही. जागा मिळाली नाही, त्यामुळे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. खंडेराजुरी, गुंडेवाडी आणि मालगाव परिसरातून रोज शेकडो विद्यार्थी मिरजला जातात. पण विद्यार्थी जास्त, बसेस कमी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या तिहेरी समस्येमुळे विद्यार्थी आणि पालक वैतागले आहेत. विशेषतः सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांची संख्या इतकी जास्त असते की अपुऱ्या जागेमुळे अनेक विद्यार्थी बसच्या बाहेर लटकून धोकादायक प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर जर कुठला अपघात झाला तर त्यांची जबाबदारी कोण घेणार, हा गंभीर प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय. सायंकाळी कॉलेज सुटल्यावर घरी परततानाही विद्यार्थ्यांना याच बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. यामध्ये विद्यार्थिनींचे हाल अधिकच गंभीर असून त्या वेळेवर घरी न पोहोचल्याने पालकांची मानसिक अवस्था ढासळते. त्यामुळे विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने करावी अशी ठाम मागणी ग्रामीण भागातून होत आहे. अखेर आज पालकांनीच पुढाकार घेतल्याने लक्ष्मीनगर येथे बसेस तब्बल 2.5 तास रोखून धरल्या. दरम्यान विद्यार्थ्यांना कॉलेजला उशीर झाला. पालक चिंतेत पडले आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. लक्ष्मीनगर चौकात बघ्यांचीही प्रचंड गर्दी जमली. परिस्थिती चिघळू नये म्हणून मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारदादा खांडेकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना शांततेने मार्गदर्शन केले आणि बस सेवा नियमित करण्यासाठी ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आजच्या घटनेतून एकच संदेश स्पष्ट झाला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत आजच्या घटनेतून एकच संदेश स्पष्ट झाला. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळ नको. बस सेवा नियमित, वेळेवर आणि पुरेशा संख्येत हवीच, अन्यथा असाच संताप पुन्हा उसळल्याशिवाय राहणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थी व पालक, स्थानिक नागरिकांकडून नोंदवण्यात आली. सेवकवाणी लाईव्हसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे.